सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घराची काल रात्री अज्ञातांकडून जाळपोळ, 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याचा कुटुंबियांचा आरोप। वैद्यकीय चाचणीनंतर खोक्याची शिरूर न्यायालयात हजेरी, सुनावणीला सुरुवात। 7 दिवसाच्या पोलीस कोठडीची पोलिसांची मागणी, तर खोक्याला प्रयागराजहून विमानानं महाराष्ट्रात आणलं। अतिक्रमणामुळे खोक्याच्या घरावर वनविभागाचा बुलडोजर, अनधिकृत घर बांधल्यानं कारवाई। शिरूर कासारपासून काही अंतरावर खोक्याचं घर, यापूर्वी घराच्या झाडाझडतीत वाळलेल्या प्राण्यांचं मांस आणि कातडं जप्त। खोक्या असो वा बोक्या, कुणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। सतीश भोसलेच्या घरावरील कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया। खोक्या भोसलेचं घर तोडल्याप्रकरणी अंजली दमानिया व्यथित, सतीश भोसले गुन्हेगारच, पण त्याच्या कुटुंबियांचा काय दोष? कराड, चाटे, सुदर्शन घुलेच्या घरावर बुलडोजर का चालवलं नाहीत? दमानियांचा संताप। आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ, नाना पटोलेंची एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची ऑफर।